नमस्कार. आज मुख्यमंत्री लाडकी बहीण या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत जेव्हा योजना आली तेव्हा लाखो महिलांना याचा लाभ झाला. पण यात कोणतेही निकष नव्हते. नंतर यामध्ये सरकारने निकष लावून या योजना पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न केला. पण आता या कंडिशनमध्ये लाडकी बहीण योजना ही KYC एक प्रकार सरकारने या योजनेमार्फत आणलेला आहे. या योजनेमार्फत KYC प्रकार असा आहे की एखादी महिला जेव्हा KYC करेल तेव्हाच तिला पुढे या योजनेचा लाभ घेता येईल. म्हणजे असं की ज्या महिलाची KYC झालीच नाही किंवा ज्या महिलेला KYC करता आलीच नाही किंवा काही अडचण असतील तर त्या महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही. सरासरी या गोष्टीचा निर्णय घेतलेला आहे. यामध्ये फक्त ज्या महिलांना वडील व पती हे असतील याच महिलांना याचा लाभ होणार आहे. कारण तसा त्या KYC मध्ये उल्लेख आहे. म्हणजे महिलेला जर पती असेल तरच पुढे त्या योजनेची KYC करता येईल किंवा वडील असतील तर. कारण यात असा ऑप्शन दिलेला नाही की विधवा महिला असेल तर तिला KYC करता येणार आहे. कारण त्या महिलाची KYC होऊ शकत नाही, कारण तिथं विधवा महिलेनी KYC करणार कशी? त्या महिलेचे वडील वारले असतील, त्या महिलेनी KYC कशी करायची? हा एक मोठा मुद्दा आहे. कारण KYC करण्यासाठी वडील किंवा पती असाच उल्लेख तिथं दिलेला आहे. आणि विशेष दुसरा एक मुद्दा आहे की ही KYC तुम्हाला रेग्युलर चालू नाही. तुम्हाला एक KYC करण्यासाठी तासनतास ऑनलाईनला बसावे लागेल, तेव्हा तुम्हाला ती KYC होईल. रात्री मी स्वतः जागून एक दिवस सकाळी 6 वाजेपर्यंत जागो, तरी देखील मिनिमम 2 ते 3च KYC झाले. आता महिला भरपूर यातून निग्लेक्ट होणार आहेत, कारण महिलांना ऑनलाईन करताच येत नाही ना. रात्री कोण जागेल? आणि जरी जागलं तरी ऑनलाईनचं ज्ञान असलं पाहिजे. दिवसा ऑनलाईन सेंटर चालू असतात, रात्री नसतात. मग महिला रात्री जाऊन KYC कशी करेल? सेंटरवाली रातभर जागू शकत नाही. मग सरासर ज्या महिलेची आता KYC होईल त्याच महिलेला योजनेचा लाभ भेटेल. म्हणजे सरकारने पूर्णतः महिलेला त्यातून या योजनेतून वगळण्याचं काम केले. व ही गांधी योजना ही फक्त तुम्हाला 21,000 उत्पन्न असेल किंवा तुमचं DRD मध्ये नाव असेल तरच तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ भेटतो. ही विधवा महिलेसाठी आहे. पण ज्या महिलेचं 21,000चं उत्पन्न नसेल किंवा तिचं महिला DRD मध्ये नाव नसेल तर त्या महिलेने कसं करायचं? योजनेचा कसा लाभ घ्यायचा? शक्यच नाही, मिळतच नाही त्या महिलेला योजना. दडदडीत त्यात उल्लेख आहे की 21,000चं उत्पन्न द्या किंवा DRD मध्ये तुमचे नाव असेल तर संजय गांधी निराधार योजनेचा तुम्हाला लाभ भेटतो. किंवा एखाद्या महिलेचे पती मयत आहेत किंवा वडील मयत आहेत, त्या महिलेचं KYC करणं पॉसिबल नाही. म्हणजे अशा गोष्टी भरपूर या योजनेच्या माध्यमातून एक दिशाभूल होण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे महिलेच्या भरपूर योजना आता KYC होणं शक्य नाही. त्यामुळे यात काहीतरी सरकारने बदल करणं गरजेचं आहे. कारण भरपूर यापासून महिला वंचित होणार आहेत. त्या महिलांना शक्य नाही KYC करून, ज्याला खरंच त्याची गरज आहे त्या महिला सुद्धा यातून बाजूला होऊ लागलेल्या आहेत.